श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः कृपाकटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते सर्व वेदांत सिद्धांत गोचरंतम गोचरम गोविंदम परमानंदम सद्गुरुं प्रणतोस्म्यहम्. सगळ्यांना नमस्कार करते. बऱ्याच दिवसांनी आल्यासारखं वाटतंय. आपले 430 पर्यंत श्लोक झालेले आहेत. आणखीन जीवनमुक्ताची लक्षणं सुरू झालेली आहेत. आता जीवनमुक्ताची लक्षणं म्हटलं ना तर जीवनमुक्त मोठा कठीण विषय आहे हा एका परीने. कारण साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. समर्थ सांगतात. म्हणजे जीवनमुक्त असतात स्वरूपी मिळाले याचा अर्थ त्यांना ब्रह्मज्ञान पूर्ण असतं. ब्रह्माशी एकरूप झालेले असतील ते, पण तरी स्वभावानुसार प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ते वेगवेगळे दिसतात. मग आपल्याला प्रश्न पडतो की आम्ही अमुक अमुक साधू पाहिले होते, ते असे होते, आणखी हे असे कसे, मग हे खरोखरी आहेत की नाही. आपण संतांची वर्णनं वाचतो की काही असतात तर ते थोडेसे बालोन्मत्त पिशाचवत असतात. मग आपल्याला तेच जीवनमुक्त आहेत असं वाटतं. कोणी सर्वसामान्य जीवन जगतात. मग हा भेद कसा, प्रश्न येतो आपल्याला. मामा दांडेकर प्रिन्सिपल होते, कॉलेजात शिकवत होते, सप विद्यालयात. गुरुदेव रानडे प्रोफेसर होते. सर्वसामान्यच आहे ना हे आपल्या दृष्टीने, की शिक्षण व्यवस्थित घेतलं, नोकरी उत्तम करतायत, पण तरी त्यांचं वेगळं पण होतं. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार हे चाललेलं असतं. सगळ्या प्रांतात जीवनमुक्त आपल्याला दिसतात, पण त्यांची लक्षणं खूप वेगळी असतात. म्हणून जीवनमुक्त नक्की कोणाला म्हणावं हा आपल्याला प्रश्न येतो. आणि याच दृष्टीने जीवनमुक्त जे असतात ते असे पटकन ओळखू येत नाही, पण त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर थोडं तरी सहवासात राहावं, आपली उंची थोडी वाढवावी. असं असतं की समुद्र सपाटीवरती उभं राहून आपण जर का एव्हरेस्टची कल्पना करायला लागलो, आपल्याला आधी एव्हरेस्ट दिसणारच नाही. आणि समजा दिसला तरी अजिबात लक्षात येणार नाही. त्याच्यासाठी कमीत कमी बेस कॅम्प पर्यंत तरी जायला हवं. मग तिथे काय कठीण असतं, कसं असतं, काय वातावरण असतं, हे एक 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 लक्षात यायला लागेल. तोपर्यंत आपल्या काहीही लक्षात येणार नाही. तसं जीवनमुक्तीच्या बाबतीत असतं. आपण पूर्णपणे अज्ञानाच्या स्टेजला राहून जीवनमुक्ताच्या उंचीची जर का कल्पना करायला लागलो तर आपल्याला अजिबात कळणार नाही हा जीवनमुक्त आहे की नाही. आपण कोणालाही जीवनमुक्त समजून बसतो आणि म्हणून तर फसतो. जे फसवणारे असतात ते आपल्या मनात असलेली जीवनमुक्ताची लक्षणं दाखवतात, नाटक करतात आणि लोकांना ओढून घेतात. मग तुम्ही 100 रुपये दिलेत तर तुम्हाला कुंडलिनी जागृत करून देतो, तुम्ही ह्याच्यातून वाचाल,
अशा पद्धतीने चालतं हे जीवनमुक्त म्हणायचंय का? पैशाच्या मागे लागलेले असतात, आणि जे असे पैशाच्या मागे लागलेले असतात, जे असं मागतात, ते जीवनमुक्त निश्चित नाही. श्री गुरु निश्चित नाही. हे कोंडाट बांधून ठेवावी, असू नये, ह्या दृष्टीने जीवनमुक्ताची लक्षणं आहेत. आणखी दुसरं म्हणजे आपला एम काय आहे, आपल्याला कुठपर्यंत पोचायचं आहे, तर इथपर्यंत पोचायचं आहे. मग आपल्या अंगात ह्यातली काहीतरी लक्षणं दिसत आहेत का मला, त्याच्या जवळपास तरी मी पोचलीये, की आपलं आपल्याला तपासण्याच्या दृष्टीने ही जीवनमुक्ताची लक्षणं आपण पाहायची असतात. मला वाटेल ला कधीतरी जर का थोडासा अनुभव आला श्री गुरु कृपेने, मला वाटेल मी झाले जीवनमुक्त. स्वतःला तपासायचं इथे जीवनमुक्ताची लक्षणं जी पुढे येणार आहेत, की खरोखरी जीवनमुक्त मी झालीये की नाही. नसले झाले तर मला कुठपर्यंत पोचायचंय, अजून माझ्यात काय सुधारणा करायला हवी, मी निश्चित कसं वागायचंय, काय काय सोडायचंय, काय काय धरायचंय, वृत्ती कशी ठेवायची, आटोकाट प्रयत्न करत 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 ते आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे हे लक्षात घ्यायचं. त्याच्यात आपण 10 वेळा घसरू सुद्धा, पण तरी देखील पुन्हा 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 प्रयत्न सोडायचा नाही. परत ती काळकाम वेगाची गणित आठवतात. एक पाल भिंतीवरती 2 फूट चढली, आणखीन 1.5 फूट घसरली, किती वेळात ती पोचेल? भिंत आहे 10 फूट, करा गणित, मला येत नाही. तसं हे आपलं गणित आहे, की आपण घसरतो मान्य आहे, पण चढायचं आपण सोडायचं नाही, आपण चढत राहायचंय, प्रयत्न करत राहायचंय. नंतर हळूहळू घसरणं कमी व्हायला लागतं, जास्त वेगाने आपण जायला लागतो. पण जर का मध्येच प्रयत्न सोडले तर संपलं. आधीच तकवा सांडीला, समर्थ सांगतात. आधीच जर का आपण सोडून दिलं तर मग आपण पोचणार आहोत का? मला जमणारच नाही, दिलं सोडून, नाही, शक्यच नाहीये. मग पण प्रयत्न करत राहिलं तर आपण थोडं तरी पुढे जाऊ. पुढे थोडं गेलं, आपल्याला लक्षात आलं की आणखीन आपल्याला मग धीर येतो, उत्साह येतो, आपण जास्त प्रयत्न करायला लागतो. या दृष्टीने ही लक्षणं आपण लक्षात घ्यायची आणि तसं आपण होण्याचा प्रयत्न करायचा. आधी तो कृत्रिमतेनेच करायला लागतो, आर्टिफिशियलीच करायला लागतो. जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक तसं आपल्याला वागायला लागतं. आपल्याला माहिती असतं की आपण तसे नाही, पण तरीही सक्तीने आपण ती लक्षणं अंगी बाळगायचा प्रयत्न करायचा आहे, लोकांना दाखवायला नाही, माझ्यात बदल व्हावे म्हणून. मी हे प्रयत्न करायचे, तसे वागायचंय, हे तो आदर्श आहे, आणखी मला तसं व्हायचं आहे म्हणून ते प्रयत्न तसे करणे हे मला माझं काम आहे. पण लोकांना दाखवायला जायचं नाही, हे विसरायचं नाही, नाहीतर तो दंभ होतो. फक्त काही नाहीये माझ्याजवळ आणि मी दाखवते लोकांना. इथे 431वा श्लोक आहे, तो म्हणतोय की लीन धीर अपि जागर्ती यो जाग्रत धर्म वर्जित बोधो निर्वासनो यस्य स जीवन मुक्त ईश्वर. लीन धीही अपि, ज्याची बुद्धी लीन झाली, म्हणजे शांत झालीये, तिथेच राहिलेली आहे. कुठे? परब्रह्माच्या ठिकाणी. आपली बुद्धी लीन रोज होते अगदी झोपेत, मग आपल्याला म्हणतं का कोणी जीवनमुक्त? नियमाने आपली बुद्धी झोपेमध्ये लीन झालेली असते. तिथे जी लीन म्हटलेली आहे ती परब्रह्माच्या ठिकाणी जी लीन झाली आहे, म्हणजे मी ब्रह्म आहे, दुसरं काही नाही, हे ज्याचं नक्की खात्री आहे. लीन होणं म्हणजे नाहीशी होणं. इथे जर का बुद्धी त्याच्यात लीनच होऊन राहिली तर त्याची अवस्था कशी होईल? निर्विकल्प समाधीत राहील. पण सगळेच संत सांगतात
की ताटस्थ्या नाव समाधी ही मूर्खाची ठकली बुद्धी. तटस्थता म्हणजे अखंड निर्विकल्प समाधीत राहणं हे जीवनमुक्ताचं लक्षण नाही. जागा असताना देखील ज्याची बुद्धी मी ब्रह्म आहे ह्या ठिकाणी पक्की स्थिर झाली आहे, ज्याचा तो पक्का निश्चय झालाय, जितका मी स्त्री आहे हा माझा निश्चय आहे, तितका मी ब्रह्म आहे हा निश्चय व्हायला पाहिजे. हे घर ही मुलं माझी आहेत हा जितका माझा निश्चय आहे, तितका त्याच्याहून दृढ मी ब्रह्म आहे हा माझा निश्चय व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात की ब्रह्मणे लीन. ब्रह्माच्या ठिकाणी ती स्थिरावलेली आहे. माझं स्वरूप ब्रह्म हेच आहे या ठिकाणी ती स्थिरावलेली आहे. लीनधी ही अपि जागरती. तरीही तो जागा आहे. कुठच्या बाबतीत जागा आहे? आपल्या हातनं काही चुकीचं घडत नाहीये ना, आपली स्थिती ढळत नाहीये ना. काय असतं, पुष्कळ वेळा जीवनमुक्ताला तो काय करता याचं भान सुद्धा राहत नाही. तो त्या भावात असतो आणि त्याला भान राहत नाही. असं फार क्वचित होतं, पण असं होऊ शकतं. आणखीन त्याचा फायदा मी म्हटलं ना, भोंदू लोक घेतात. पण गीतेतला श्लोक आहे बघा, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागर्ति भूतानी सा निशा पश्यतो मुने. म्हणजे ज्या ठिकाणी सामान्य लोक जागे असतात तिथे हा झोपलेला असतो. आणखी जिथे ते झोपलेले असतात तिथे हा जागा असतो. सामान्य लोक कुठे जागे असतात? इंद्रिय आणि विषय, भोग, थोडक्यात पैसा मिळवणं, अमुक मिळवणं, तमुक मिळवणं, हे खाणं, ते खाणं, तिकडे जाणं, ह्या सगळ्यात ते फार जागे असतात. पण त्या ठिकाणी हा झोपलेला असतो. म्हणजे त्याला त्याचं सोयर सुतक नसतं. काय कारण आहे? पण त्यातनं मिळणारे जे भोग आहेत, त्यातनं मिळणारे जे सुख आहे, त्याच्या कित्येक लक्ष पटींनी हा आनंदात कायम असतो. कित्येक लक्ष पटींनी आनंद असतो त्याचा, आणि त्याच्यात तो कायम असतो. मग तो कशाला ह्या असल्या सुखांच्याकडे जाणार आहे? किम इच्छन तस्य कामाय शरीरम अनुसंज्वरे. कसली इच्छा करणार आहे तो? शरीराच्या मागे कशाला धावणार आहे? ही शरीराला मिळणारी जी काही सुख आहेत पंचविषयांच्या निमित्ताने, तिथे तो पूर्ण झोपलेला असतो आणि तिथे आपण जागे असतो. आपण त्यासाठी पैसे मिळवतो, सगळं करत असतो, खटपट करत असतो. त्या एका विधभर पोटाच्या साठी किती आपण करत असतो, आणि त्या एवढ्याशा काही इंच जिभेच्या मुळे आपण किती नाचत असतो. पण ह्या सगळ्या बाबतीत जीवनमुक्त जो आहे तो झोपलेला असतो. आपल्याला कल्पना असेल की संन्याशी वगैरे किंवा वानप्रस्थी भिक्षा मागून जे आणत असत, तर ती जी पद्धत होती ती भिक्षा आणल्यानंतर त्या भिक्षेतला भाग गाईला, प्राण्यांना वगैरे देऊन एक चतुर्थांश भाग स्वतः खायचा, आणि तो भाग सुद्धा पाण्यात बुडवून त्यातले सगळे मसाले, रस ते काढून टाकून नंतर खात असत. म्हणजे जिव्हा लौल्य जे बांधत, जीभ ही दोन्ही बाजूनी बांधते, काहीही बोलते आणि बंधनात टाकते, आणि रस ह्या विषयाच्या मागे लागते आणि बंधनात टाकते. त्यामुळे एक 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 कमी करण्यासाठी साधक अवस्थेत अशा पद्धतीचं नियम म्हणूया किंवा ही पद्धत होती. आता आपल्याला आपण काही पाण्यात बुडवून खाणार नाही, पण कमीत कमी आपल्याला एवढं तरी करता येतं की समजा मीठ कमी झालं असलं, काय बिघडलं? तसंच जेव्हा
ह्या पद्धतीने आपल्याला आपल्या जिभेवरती थोडा तरी ताबा मिळवता येईल ना. आपल्याला थोडं तरी हळूहळू त्या दिशेने जाता येईल ना. पदार्थ आवडत नसला कुठे गेल्यानंतर शांतपणे जेवता येतो ना. तरी पण तो मला आवडला नाही तरी सगळ्यांना आवडतो, अनेक जण खातायत, म्हणजे काही तो वाईट नाहीये. मग मला न आवडणारा पदार्थ माझ्या जिभेला नाही तो आवडत, खा, काही हरकत नाही, काही फरक पडत नाही. त्या जिभेचे चोचले कमी करायचे असतात. या निशा सर्व भूतानाम तस्याम जागर्ति संयम. या पद्धतीने आपल्याला हळूहळू हे सगळं कमी करता येतं. इंद्रियांच्या मागे धावणं म्हणजे इंद्रियांच्या ठिकाणी आपण झोपू शकतो. तसंच इथे केलेलं आहे की हा जो सावध असतो बुद्धिवृत्ती शांत झाल्यानंतर देखील त्याची सावधानता स्वरूपाबद्दलच असते, की मी चुकून देखील स्वरूप विसरत नाही ना, ह्या जगाच्या ह्याच्यात सत्यत्वात अडकत नाहीये ना. जगन मिथ्यात्व निश्चय झालेला असतो त्याचा, वास्तविक तो पालटत नाही. पण तरी देखील काही कारणाने घसरगुंडी तर होत नाहीये ना. आपल्याला सगळ्यांना भरताची गोष्ट माहिती आहे, राजा भरताची. मला वाटतं मी सांगितलीही असेल की जो जीवनमुक्त स्थितीच्या जवळ पोचलेला पण त्या हरणाच्या पाडसात इतका अडकला की घसरला, परत जन्म घ्यायला लागले त्याला. म्हणून सगळीकडे तो जागा असतो, पूर्ण जागा असतो. जाग्रत धर्म विवर्जित. जागे असताना आपण विषय, इंद्रिये, त्यांच्यापासून मिळणार सुख यांच्या मागे जे धावत असतो, तर तसा तो धावत नाही. त्या बाबतीतही तो पक्का जागा असतो. आणि बोधो निर्वासनो यस्य, ज्याचा बोध जो आहे त्याला कसल्याही वासना शिल्लक नसतात असं म्हणता येत नाही. कारण काय आहे, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संग. वासना क्षीण झालेली असतात, ते बरोबर आहे. पण त्यांचं प्रारब्ध जे असतं तर ते देहाला भोग भोगायला लावतं. आता देहाला भोग भोगायला लावायला त्याला काहीतरी करायला लागणार आहे ना. समजा त्याला कुठे प्रवासाला जायला हवाय, त्याच्या प्रारब्धात आहे, तो जाणार आहे. मग तिथे जाण्यासाठी त्याला जे करायला लागेल तो तर करणार आहे. पण जर का काही कारणाने ते कॅन्सल झालं तरी त्याला त्याचं काहीही वाटणार. मनात त्याच्या इच्छा उमटणार आहेत. का उमटणार आहेत? संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये. तो ज्या देहाला जे भोग देण्यासाठी त्याला हा देह मिळालेला आहे, जीवाला भोग देण्यासाठी, ते भोग त्या शरीराला मिळणार आहेत. मग त्या वासना बाधित स्वरूपात त्याच्या बुद्धीत राहणार, बाधित स्वरूपात हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे त्याच्या मनात असे संकल्प उठणार आहेत. आणि ते संकल्प जरी तो प्रत्यक्षात त्याला वासना नसल्या, अंतःकरणात कसलीही इच्छा नसली, तरी ते जे बुद्धीमध्ये बसलेले संस्कार आहेत. आता असं वाटेल की मी बोलण्यात बोलणं नाहीये, तसं नसतं. त्याची बुद्धी देखील तेवढीच बाधित झालेली असते. बुद्धी तो नसतो, त्याची बुद्धी असते, त्याचं ते इन्स्ट्रुमेंट असतं. आणि ते इन्स्ट्रुमेंट ईश्वरी इच्छेनुसार, प्रारब्धानुसार काम करत असतं. तो बघत असतो कसं काय चाललंय, काय होत आहे, या पद्धतीने तो बघत असतो.
खेळा ऐसा प्रपंच मानावा जे म्हटलाय, तर खेळात काय काय मजा चालतात तो बघत असतो. पण त्याच्याकडे त्याची ज्याला वासना जाणं म्हणतात, स्ट्रॉंग इच्छा तिकडे जाणं म्हणतात, तशी त्याची जात नाही. प्रारब्धांनी मनात इच्छा उठणार आहे, तो तसा प्रयत्न करणार आहे. पण आपल्याला त्या इच्छा पूर्ण झाल्याने तर राग येतो, अस्वस्थ होतो आपण की मला कसं नाही हे जमलं. तसं त्याला काहीही होत. बोधो निर्वासनो यस्य, तिथे वासना असून नसल्यासारख्या झालेल्या. वासना का आहेत शिल्लक? त्याला भोग देण्यासाठी. कारण हा प्रारब्धाचा भाग, प्रारब्धाचा भाग असल्यामुळे त्या वासना त्यांचं काम करणार आहेत. पण याच्या दृष्टीने त्याच्या ह्याचा त्या वासनांची त्या बुद्धीशी कशाशीही संबंध नाही. तो तिथे राहतोय, मान्य आहे, त्या देहात राहतोय, त्या बुद्धीचा उपयोग करतोय. पण देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, हे त्याचं असतं. देहाच्या असण्यावरती माझं अस्तित्व अवलंबून नाहीये, हे त्याला पक्क माहिती असतं. आणि त्यामुळे या सगळ्या बाबतीत तो पूर्णपणे उदासीन असतो. म्हणजे देहाला ट्रीटमेंट करता येणार नाही असं अजिबात नाहीये. देह हे शेवटी हत्यार आहे, आणि हत्यार नीट तयार ठेवायला लागतं. ईश्वराने काहीतरी काम दिलेलं असतं, ते काम करायला लागतं. हे कसं कळतं? आपोआप तशी परिस्थिती निर्माण होते, आपोआप त्याच्या मनात संकल्प होतो आणि तो ते काम करतो. ईश्वर त्याच्याकडनं ते बरोबर करून देतो. ज्याच्याकडनं जे करून घ्यायचं आहे त्याला त्या पद्धतीचं बुद्धी, त्या पद्धतीचं इक्विपमेंट, ते सगळं ईश्वर देतो. नो वन रिचेस वेअर ही हॅज अनलेस ही हॅज व्हॉट इट टेक्स. व्हॉट इट टेक्स, जे काय ते करण्यासाठी गरज असते त्या प्रत्येक ती त्याला मिळालेली असते. म्हणजे आपल्याला तो ऍक्टिव्ह दिसतो, म्हणजे तो त्याला वासना आहे ती करण्याची म्हणून नाही तो करत. हे इथे लक्षात घ्यायचं की हा जो जीवनमुक्त आहे याचा बोध निर्वासन आहे. मी ब्रह्म आहे, हे सगळं ब्रह्म आहे. पण तरी देखील तो त्या प्रारब्धानुसार, ईश्वरी नियोजनानुसार हे काम करत असतो. ईश्वरी नियोजन हे आहे की लोकांना परमार्थ मार्गाचा ज्ञान व्हावं, त्यांनी सुटावं. मग त्यांनी सुटावं हे त्यांना मार्ग दाखवण्यासाठी कोणीतरी पाहिजे ना. म्हणून जीवनमुक्त त्यांना काम करायला लागतं. आणि ते काम जे असतं ना, तर ते तशी त्यांची वासना नसते. मुख्य हा इथे मुद्दा सांगितलेला आहे की विषय वासना रहित ते काम करत असतात. त्यांना ब्रह्म साक्षात्कार जरी झालेला असला, जरी तो दृढावलेला असला, मी ब्रह्म हा त्यांचा जरी निश्चय झालेला असला, तरी देखील ह्या जागृतीच्या धर्माचं मी अमुक आहे, मी तमुक आहे, मला हे केलं पाहिजे, मला अमुक पाहिजे, याचा लवलेश नसतो. जे संकल्प उठतात ते प्रारब्धानुसार उठतात, आणि ते पूर्ण होवो न होवो याला त्याचं काहीही नसतं. झालं पूर्ण, ठीक आहे. नाही झालं, ठीक आहे. इतका तो त्याच्याबद्दल उदासीन असतो. ईश्वर इच्छा, आता येणार ते येई नका, जाणार ते जाई नका, या पद्धतीने तो स्वतःच्या आनंदात असतो. त्याची प्रसन्नता कशानेही ढळत नाही. शांत संसार कलनः कलावानपि निष्कलः यस्य चित्तं विनिश्चिन्तं स जीवन मुक्तयिष्यते. संसार कलन, संसाराचा जो हा सगळा गोंधळ आपल्याला माहिती आहे,
एवढा संसार मांडलाय, कसा चालायचा? मला आता कसली इच्छा उरली, कसा चालायचा? मी आता रिटायर झाली आहे, आवक बंद झाली आहे, कसं काय मी करू? कसल्याही कल्पना त्याच्या मनात राहत. कारण संसार जो आहे त्याचं स्वरूप त्याला माहितीये. तो सारखा बदलतोय, सरत जातोय, मुळात नाहीये. आपल्यासाठी संसार हा नाशिवंत आहे, सरत जातोय. संसरती ती संसार हा. पाण्याच्या प्रवाहाचं उदाहरण देतात की पाण्याचा नदीचा प्रवाह जसा अखंड चाल असतो, पाणी अखंड असतं, पण तेच नसतं. दरवेळे पाण्याचा कण बदलत असतो. तसं संसाराचं आहे. संसार चालू आहे, जग चालू आहे, जग राहाटी आपण म्हणतो, चक्र म्हणतो. म्हणजे त्याला फिरणं आहे ना, अखंड बदलणं आहे ना. हा संसार चाललेलाच असतो. चालून दे, माझा काय संबंध त्याच्याशी? संसार चक्र चालणार आहे. मग माझा चालेल कसं काय योग, सगळा मला योगक्षेम ज्याला आपण म्हणतो, संसार काय होईल याच्यानंतर? जसं चालायचं तसं चालेल, जसं प्रारब्ध असेल तसं होईल. मला काय आहे त्याचं? तो पण ब्रह्मरूप आहे, मीही ब्रह्मरूप आहे. म्हणजे योग्य वेळी जे प्रयत्न करायचे ते तो करणार आहे, कारण ते प्रारब्धात आहे त्याच्या. तो संसार चालवणं हे प्रारब्धात आहे. जसं सेना नावी ह्याच्यामध्ये करत होते, गोरा कुंभार मडकी घडवत होते, संसार चालवत होते, पण त्याची त्यांना चिंता नव्हती. मुख्य हे आहे, मुद्दा हा आहे की कसं होईल, काय होईल, अरे बापरे वगैरे, हे जे आपलं चालतं त्याचा त्यांना गंध नसतो. किंवा काय आता 7 पिढ्या पुरेल एवढं मिळवलंय, मला काय काळजी? पण ते आता ठेवू कुठे, कुठच्या बँकेत ठेवावं, कुठची बुडणार नाही, कशात गुंतवू, किती काळज्या असतात. त्याला काहीही नसते काळजी. जे करायचं ते तो करतो. पण मग ह्या बँकेत बुडेल का, इकडे मला पुरेसं व्याज मिळेल का, आणखीन माझे पैसे कसे वाढतील, हा कसलाही त्याचा विचार नसतो. ह्याच्या अशा पद्धतीच्या सगळ्या कल्पना पूर्ण नाहीशा झालेल्या असतात. तो त्याला हात पाय वगैरे सगळे असतात. इथे कलावान अपि निष्कलहा म्हटलाय. कला म्हणजे विभाग. म्हणजे आपल्या दृष्टीने विभाग म्हणजे हात पाय वगैरे भाग आहेत की नाही देहाचे सुद्धा, ते तर दिसतात त्याचे. पण तो स्वतः निरवयव असतो, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असतो. कारण ब्रह्म तसं आहे, तो ब्रह्म आहे. हे भेद जे स्वगत भेद म्हणजे स्वतःमध्ये असलेले भेद आपल्याला माहितीये. हात पाय डोकं वगैरे स्वतःतले भेद आहेत. झाडात पानं फुलं वगैरे भेद आहेत. हे स्वतःच्यात असलेले भेद आहेत, म्हणजे या कला आहेत, अंश आहेत, भाग आहेत. त्याच्या देहाला असतील, त्याला नाही आहेत. तो निरवयव आहे, तो ब्रह्म आहे, निरंश आहे, निष्कल आहे, कारण तो ब्रह्म आहे. त्याचं चित्त जे असतं, तर ते पूर्णपणे अशा चिंतनापासनं अलिप्त असतं, पूर्ण अलिप्त असतं. चित्तम विनिश्चिंतम, कसलीही काळजी नसते, कसलीही चिंता नसते. संसाराच्या संदर्भात काय होईल वगैरे म्हणा, किंवा या जगाचं कसं होणार, किती युद्ध चालली आहे, काय करायचं, आता आपल्या इकॉनॉमीवरती काय परिणाम होणार आहे,
कसलेही असले विचार त्याच्या मनात जे जसं चालायचं आहे तसं ईश्वरी नियोजनाप्रमाणे चालणार आहे. आणि जे काही आहे ते ब्रह्मच आहे, त्याच्या पलीकडे काहीही नाही. मग ह्या सगळ्याची चिंता कशासाठी करायची? जगाचं काय होणार? अरे बापरे, आधी स्वतःचा विचार करावा. मी कुठे आहे याचा विचार करावा. परमार्थात हा स्वार्थ अतिशय गरजेचा असतो. मला जर का त्या मोक्षापर्यंत जायचं असलं तर हे सगळे विचार, ह्या सगळ्या चिंता की ज्याचा माझ्या हाताचे काहीही नाहीये यातलं. इंग्लंडमध्ये आता मॅच चालली आहे, कोण जिंकणार आहे का ड्रॉ होणार आहे, काय होणार आहे, हवाय कशाला विचार? हे सगळे जे विचार आहेत ते अनप्रोडक्टिव्ह विचार. असले विचार त्याच्या मनात कधी येत नाही. असा जो असतो तो जीवनमुक्त आहे. वर्तमाने पी देहेस्मिन छायावद अनुवर्तिनी अहंता ममता भावो जीवनमुक्तस्य लक्षण. म्हणजे आता हा देह तर मिळालेला आहे, पण तो कसा आहे? आभास मात्र आहे, खरा नाही येतो. त्या देहाचा कण आणि कण अखंड बदलतोय, अखंड बदलतोय. मला जरी तो स्थिर दिसत असला तरी आपणच विचार करूया ना की 1-2 वर्षांनी माझ्यात बदल मला जाणवतो ना. तो हळूहळू झालेला बदल आहे ना, का एकदम झालेला बदल आहे? हळूहळू होतो हा बदल. मग हा हळूहळू होणारा जो बदल आहे तो अखंड चालू आहे. याचा अर्थ माझ्या देहातलं सुद्धा काहीही स्थिर नाहीये. मग हा देह कसा आहे? मिथ्या आहे, खरा नाहीये. जे बदलतं ते खरं नसतं. जे अचल निश्चल अखंड एक रस असं जे आहे, कायम जे आहे, सच्चित आनंद रूप आहे, असं ब्रह्म म्हणजे मी आहे. मग हा देह कसा आहे? सावलीसारखा. संपत्ती दुपारची सावली म्हणून म्हणतात. बदलते, पायाखाली जाते म्हणजे नाहीशी होते दुपारची सावली, कधी वाढते. तसंच देहाचं आहे. हा देह सावलीसारखा म्हणून म्हटलेला आहे, असतो कायम बरोबर. जीवत्व आहे म्हटल्यानंतर देह तिथे कायम बरोबर असतो. तो टाकून काही जाता येत नाही. पण तो त्याला महत्व त्या सावली इतकंच आहे. सावलीला किती महत्व देतो. माझ्या बरोबर येतेस ना ग बाई, आपण बघतो का त्याला? सावली सुंदर दिसतीये की वाईट दिसतीये, कशी आकारबद्ध आहे का, विचार करतो का आपण कधीतरी? वेडीवाकडी लांब झाली, अरे माझ्या इथे एवढे दिवेत, मला किती सावल्या आल्या एकदम, म्हणजे काय झालं? असं ते काही विचार करतो का आपण सावलीबद्दल? त्या सावलीकडे आपण लक्षही देत नाही. पण ती सावली आपल्या बरोबर कायम असते. ती आपल्याला सोडून राहू शकत नाही. का नाही? कारण की आपली सावली आहे. दिवा आहे, सूर्य आहे, तिथे सावली ही पडणारच आहे. तसा जिथे जीव आहे, जिथे मी आहे असं म्हणते, तिथे देह हा असणारच आहे. हा देह कायम मला अनुवर्तीनं म्हणजे माझ्या पाठोपाठ असणारा, माझ्या बरोबर असणारा, कारण मी त्या देहात राहतीये. आणि हे जे आपलं हे घर विटांचं काही आपण बरोबर घेऊन जात नाही. पण देह हे असं घर आहे की आपल्याला कुठे जायचं असलं तर त्या देहाला सावलीप्रमाणे बरोबर न्यायलाच लागतं.
त्या देहाशिवाय आत्मा काहीही करू शकत नाही. दासबोधात देह आत्मयोग किंवा अशा तऱ्हेचा एक समास आहे की ज्याच्या आत्मा देहाशिवाय काही करू शकत नाही, देह आत्म्याशिवाय काही करू शकत नाही, अशा पद्धतीची मांडणी आहे. इथे त्याला सावली म्हटलंय कारण ते कधीही सोडून राहत नाही, अनुवर्ती न आहे. आणखीन अहंता ममता भाव हा जो आहे त्या शरीराच्या बद्दल अहंता असते. माझी उंची इतकी आहे, ह नाहीतर तिची उंची किती बुटकी आहे ती, पण मी काळी आहे हो. हे जे सगळे असले विचार आहेत देहाच्या संदर्भातले, किती जाडी वाढली आहे देहाच्या संदर्भातले विचार, मला हल्ली आठवत नाहीये काही. बुद्धीच्या संदर्भातले विचार, बुद्धी म्हणजे सूक्ष्म देहाला, हे असले जे सगळे विचार आहेत ते विचार तो अजिबात करत नाही. कारण देह आहे सावलीप्रमाणे मिथ्या, तो खरा नाही, ते माझं राहायचं ठिकाण आहे हे मान्य आहे. पण किती काळ आहे, प्रारब्ध असेपर्यंत तो टिकणार आहे, प्रारब्ध संपलं की देह जाणार आहे. मी आहे, मी कुठे जाणार नाही, मी आत्ता जशी आहे सगळीकडे व्यापून आहे, मीची सकळ विस्तार लोभो मंडळी. सगळीकडे मी जर का व्यापून नसले तर मी कुठे जाणार आहे, माझी सावली जाईल. तो सावली नसलेला एक दिवस असतो ना, सावली पूर्ण पूर्ण डोक्यावरती सूर्य असतो आणि आपली सावली पायाच्या तळात असते, नसते का ती? असते, पण ती कळत नाही. इथे देह कळतोय मान्य आहे, पण त्या जीवनमुक्तासाठी कायम तशी अवस्था असते, देह असून नसल्यासारखा. देह तरी वरिचिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसकान मोडे मानसींची. प्रारब्धाप्रमाणे देह वागतोय, हिंडतोय, फिरतोय, काम करतोय, पण याचं मन जे आहे ते कुठे राहतं? कायम त्या लीने ब्रह्मणी, अखंड त्या ब्रह्मात ते स्थित असतं. म्हणून त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. त्याची जी ही प्रज्ञा असते, प्रज्ञेचं लक्षण पाहिलंय मला वाटतं, जी परब्रह्माला अनुसरणारी असते, ते मी आहे, प्रज्ञा आहे. प्रकर्षेण ज्ञ, ज्ञान जे आहे त्याच ते उत्तम आहे, प्रकर्षेण आहे, म्हणजे खरं ज्ञान जे आहे ते त्याच आहे, ती प्रज्ञा आहे. ती तशीच त्या ब्रह्माच्या ठिकाणी राहते. पण हा मात्र बाकी जसं चालायचं तसं त्याचा देह करत राहतो, त्याची बुद्धी करत राहते. हा त्यांच्यावरती लक्ष ठेवतो थोडस, काय करते माझी बुद्धी, काय म्हणतेय, काय म्हणते वासना, काय कल्पिते कल्पना, अंतरीच्या खुणा नाना प्रकारे, समर्थ सांगतात. त्यांच्याकडे अलिप्तपणे पाहतो. म्हणून आपल्यासाठी हा अलिप्तपणा सांभाळणं हे साधन होऊन जातं. आपण देखील आपल्या बुद्धीच्या व्यवहारांकडे, मनाच्या व्यवहारांकडे अलिप्तपणे पाहायला शिकायचं, साक्षीभावाने पाहायला शिकायचं. आणि असं साक्षीभावाने बघता बघता आपल्याला आपोआप ते साक्षीत्व जमायला लागतं. आपण देहापासून विलग व्हायला लागतो, मग देह सावलीसारखा होतो. आपल्या बरोबर जरी असला तरी आपलं चित्त मग त्या परमात्म्याच्या ठिकाणी ठेवायचा अभ्यास करायचा असतो. असा होता होता कधीतरी हे सगळं सहज होऊन जातं, आणि ती जीवनमुक्ती आहे. ते जीवनमुक्तीचं लक्षण. अहंता ममता भावो, मम माझं, देह माझा आहे पण खरा नाहीये, काय उपयोग आहे त्याचा? आहे तोपर्यंत करून घ्यायचं, गाजराची पुंगी आहे ती. सगळ्या गोष्टींकडे ह्या पद्धतीने पाहायचं. माझं आहे बरोबर आहे, देवाने मला आता ते सांभाळायला दिलेलं आहे, मी सांभाळते. ते गेलं, नेलं देवानी. देह काळाचे, धन कुबेराचे, तेथे या जीवाचे काय आहे?
माझं काय आहे तिथे? ज्याचं आहे तो कधीतरी नेणार आहे. नेलं नेलं. माझं तिथे काही संबंध नाही. मी ब्रह्म आहे. माझं 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 एवढं आपण बघत असतो. ह्या दृश्याच्या इतकं आपण अडकत असतो. काल मला अतिशय सुंदर धबधबे वगैरे दिसले. फार सुंदर सगळा निसर्ग होता. आनंद घ्यायचा. अवश्य आनंद घ्यायचा. पण त्याच्यात अडकायचं. मुख्य मुद्दा जो असतो जीवनमुक्ताच्या बाबतीत किंवा साधकाच्या बाबतीत, की हे आहे सगळं अगदी सत्य आहे. पण ईश्वराच्या आठवण ठेवायची त्यावेळेस ईश्वराने किती सुंदर जग निर्माण केलंय, किंवा ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे किती संहार चाललाय. दोन्ही ठिकाणी त्या ईश्वराचीच आठवण आहे ना. ईश्वराला विसरायचं नाही. कुठच्याही निमित्ताने त्याची आठवण, ब्रह्माची आठवण, मी ब्रह्म आहे हे ज्ञान. साधकाच्या साठी ती आठवण महत्वाची आहे. जो मुक्त झालेला आहे तर त्याच्यासाठी ते सहज अवस्था आहे. त्याला वेगळी आठवण करून द्यायला लागत नाही. पण तरी देखील तो तेवढंच एन्जॉय करतो, की किंबहुना त्याच्याहून जास्त एन्जॉय करू शकतो तो ईश्वराचा सगळी सृष्टी. हे जे सगळं चाललेलं आहे ते त्या लीला म्हणून तो एन्जॉय करतो. तो दगड अजिबात होत नाही. त्याला हे सगळं दिसत असतं, ऍप्रिशिएट करत असतो. पण तिथे माझेपणा गेलेला असतो. मला हे पाहिजे, कायम दिसायला पाहिजे, कायम असं पाहिजे, हे सगळं त्याचं गेलेलं असतं. सगळा जो आहे ना, तर हे हवंच या च मध्ये आहे. हा चकार जो आहे ना तो काढायला लागतो सगळीकडला आपल्याला. अहंता ममता भावो, त्याचा देखील तळी टाकून देणं, हे उदयाला सुद्धा न येणं, हे जीवनमुक्ताचं लक्षण आहे. आणि साधक उदयाला आलेल्याचा बाद करत राहतो. ते माझं नाही म्हणून टाकायला बघतो. फरक जो आहे ते साधक निरूपण नावाचा समास वाचावा दासबोधातला. त्याच्यात तो फरक आहे की बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक, आणि जो सिद्ध असतो तो सहज स्वरूपाकार झालेला असतो. म्हणून ती जी लक्षणं आहेत ती आपण एवढ्यासाठी जाणून घ्यायचे की मग त्याप्रमाणे आपल्याला वागता येतं, त्याप्रमाणे आपल्याला आपलं साधन सांभाळता येतं. अतीतानुसंधानम भविष्यद विचारणम, म्हणजे भविष्याचा अविचार म्हणजे विचार न करणं. औदासीन्यमपि प्राप्ते जीवनमुक्तस्य लक्षणम. अतीत अननुसंधान. अतीत म्हणजे जे होऊन गेलंय ते. अननुसंधान, संधान, अनुसंधान म्हणजे त्याचा अखंड विचार न करणं. किती कठीण आहे. आपला पूर्वी काय झालं होतं, मी कशी कुरघोडी केली होती, माझा कसा नंबर आला होता, ती मला कशी बोलली, किती वाईट बोलली, केवढं नुकसान झालं माझं याच्यामुळे. अतीत. आता त्याचं काय आहे, संपलाय ना ते. मग जे संपलाय, जे पूर्णपणे निघून गेलेलं आहे, आज जरी त्याचे परिणाम आपल्याला काही काही दिसत असले तरी देखील आता प्रत्यक्ष त्या गोष्टी आहेत का? नाहीयेत. कशाला विचार करायचा आहे, वेळ फुकट घालवायचा आहे. जे होऊन गेलं त्याच्यात आता काहीही बदल होणार नाहीये. त्याच्यातनं जे शिकता आलं आपल्याला ते आपण शिकलेले आहोत. जे वैराग्य यायचं ते आलेलं आहे. जे व्हायचं ते झालेलं आहे. मग परत ते दगड वर काढायचे, पुन्हा लावून घ्यायचे स्वतःला, काय वेडेपण आहे. दुःख संपलेलं आहे. संपलेलं दुःख पुन्हा वर काढायचं, पुन्हा दुःखी व्हायचा. हौस असते, कोणाकोणाला आवड असते. दुःखी राहायलाच आवडतं. मी किती दुःखी आहे, मी किती सोसलाय, त्याचाच अहंकार असतो. माणसाला कसला अहंकार असेल काहीही सांगता येत नाही.
म्हणून जे होऊन गेलेलं आहे ते संपलेलं आहे. फुल स्टॉप. वाक्यात देतो तिथे वाक्य संपलेलं असतं, म्हणून आपण तो वाक्याला फुल स्टॉप म्हणतो. पूर्ण विराम. विराम थांबणं, पूर्णपणे थांबणं. त्या होऊन गेलेल्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण विराम द्यायचा आहे. त्याचं जे करायचं आहे ते करून झालेलं आहे. सगळं त्याचं होऊन गेलेलं आहे. आता विसरा. आणखीन भविष्य अविचारणं. पुढच्या गोष्टींचा आता काय होईल, काय होणार आहे, कोण जाणे जगाचं. माझी मुलं परदेशी राहतात, कसं व्हायचं त्यांचं. विमान उड्डाण बंद होत आहेत, मला आता जाता येईल की नाही. मला तर जायचं होतं, त्यांना गरज होती. जे जसं होणार आहे ते तसं होणार. भविष्याचा विचार नाही. हा, पुढला एवढा आपल्याला निश्चितपणे देहाच्या निर्वाहाचा आणखी जगाच्या ह्याचा विचार करायला लागतो. जीवन मुक्ताला सुद्धा तो विचार करायला लागतो थोडासा, की विशेषतः आजच्या काळात, की जेव्हा भिक्षा वगैरे आता मान्य नाही. जर का कोणी आपल्या दारात आलं भगवे कपडे घातलेलं किंवा भगवे कपडे न घालता सुद्धा, आपण भिकारी म्हणून दिलं दिलं, नाही नाही. भविष्याची तरतुदी करायला लागते. त्याच्यासाठी प्लॅनिंग जे असतं ते करायला लागतं. पण ते केल्यानंतर परत त्याचा विचार करायचं काय कारण आहे. त्याच्यातनं जे पैसे येणार आहेत ते येत राहणार आहेत. तेवढ्या पुरता, गुंतवणुकीपुरता, तरतुदीपुरता, घरदार वगैरे सगळ्याच्याच बाबतीत तरतूद करण्यापुरता विचार करायचा. पण त्याच्या पलीकडे काय होणार आणि कसं होणार आणि काय ते जे विचार चाललेले असतात नाही ते, हे पूर्ण बंद झाले पाहिजे. मग वर्तमान काळाचं काय. औदासीन्यम अभिप्राप्त. जे काय आता चाललेलं आहे त्याच्याकडे उदास वृत्तीने, म्हणजे इक्विलिब्रियम टिकवून. उदास वृत्ती म्हणजे त्याच्याबद्दल अनुकूल प्रतिकूल, हे किती छान होत आहे, हे किती वाईट चाललं आहे, कसली ही प्रतिक्रिया नाही. प्रतिक्रिया रहित जीवन. जे येत आहे घेऊन द्या, जात आहे जाऊन द्या. मला जे करायचं आहे ते मी करणार आहे. याचा अर्थ मी नुसती बघत राहणार आहे असा नाहीये. प्रारब्ध मला ते करायला लावणारच आहे. कोणी जर का मला मारायला आलं तर मी त्याला प्रतिकार करणारच आहे. पण त्याच्याबद्दल चिंता करणार. हल्ली फार चोऱ्या होत आहेत, माझ्याकडे येईल की काय चोर, विचार नाही. आला तरी त्याचं काम तो करणार आहे. मी काय करणार आहे तिथे. मी काहीही करू शकणार नाहीये. माझ्यात ती ताकद पण नाहीये. मग काय, चालून द्या. उदासीन. मग माझ्या जीवनभराची कमाई गेली वगैरे वगैरे काहीही नाही. देव आहे, देवावरती विश्वास पूर्ण ठेवायचा. जसं प्रारब्ध आहे तसं घडताय. जे प्रारब्धात असेल ते होणार आहे. मरणार असेल मरणार आहे. काही जर का होणार नसेल नाही होणार. इतक्या शांतपणे, इतक्या औदासिन्याने जसं होईल तसं ते स्वीकारायला शिकायला साधकाने. जीवन मुक्ताचं ते सहज असतं, कारण देह हा छायेप्रमाणे आहे. मगाशी जे म्हटलं की देह काळाचे धन कुबेराचे. जे असेल ते होऊन दे, जसं प्रारब्धात असेल तसं होऊन दे. त्याच्याबद्दल अनुकूल नाही प्रतिकूल नाही. हे किती छान झालं, वा 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 वा, विचार नाही असला.
हे असं व्हायला नको होतो. प्रतिकूलाचा विचार, आवडतं नावडतं, अनुकूल प्रतिकूल असले कसलेही विचार नसतात तिथे. सगळ्या घटनांच्या बद्दल, परिस्थितीच्या बद्दल पूर्ण उदासीन वृत्ती असते. ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे जे जसं होणार आहे तसं होणार. मग ते चांगलं आहे हे वाईट आहे हे कशाला विचार करायचा. अनेक वेळा वाईटातनं चांगलं घडतं, चांगलं वाटतं पण त्याच्यातनं वाईट घडतं. किंवा आज जे चांगलं वाटतंय ते उद्या वाईट वाटू शकतं. काल जे वाईट वाटत होतं, चुकीचं वाटत होतं, ते आज बरोबर वाटायला लागतं, योग्य झालं असं वाटायला लागतं. कुठच्याही घटनेकडे एक घटना म्हणून बघा. चांगली वाईट ही लेबल्स लावणं बंद करा. घटना झाली, संपली, विसरले. अतीत अननुसंधान हे सांगितलंय ना. घटना झाली, क्षण तो संपला, ती घटना संपली, आता काय त्याचा संबंध आहे. जसं वागायचं तसं वागायचं आहे, त्याचा विचार करायचा नाही. मुख्य हा मुद्दा येतो की त्याचा विचार करायचा नाही. ब्रह्माच्या ठिकाणी प्रज्ञा स्थिर ठेवायची. साधकाच्यासाठी ब्रह्माच्या ठिकाणी प्रज्ञा स्थिर ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि जीवन मुक्ताचं तसं आपोआप होत असतं. त्याची प्रज्ञा कुठच्याही परिस्थितीत त्या ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर राहते. ज्यावेळी आपण घटनांच्या बद्दल अनुकूल प्रतिकूल वगैरे विचार करायला लागतो, लेबल्स देतो, मग आपोआप चिंतन घडतं त्यांचं. सुखेषु अनुद्विग्न, दुःखेषु विगत स्पृह, वीतराग भय क्रोध, स्थित धीर्मुनिरुच्यते. स्थित प्रज्ञाची लक्षणं पहा. स्थित प्रज्ञाची लक्षणं, जीवन मुक्ताची लक्षणं जवळजवळ एकच आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? ज्याची प्रज्ञा, ज्याची बुद्धी कायम त्या परब्रह्माच्या ठिकाणी स्थिरावलेली आहे तो. आणि इथे तीच लक्षणं चाललेली आहे. म्हणून घटनांच्याकडे केवळ एक घटना, प्रारब्धानुसार ईश्वरी नियोजनानुसार होणारी घटना घडलेली आहे, त्याला मी लेबल्स लावत बसायची गरज नाहीये. कशाला कागद फुकट घालवता लेबल लावत. पर्यावरणाचा विचार करा, माझा विचार करायचा. मी घसरायचं नाहीये. मी अखंड त्या चिंतनात राहायचं आहे, ब्रह्मानुसंधानात राहायचं आहे. हे बाकीचे जे सगळे विचार आहेत हे गौण आहेत, टाकाऊ आहेत, फुक्कट आहेत, अनप्रॉडक्टिव्ह आहेत. मला जर का काही रोल करता येण्यासारखा असला त्या परिस्थितीत तर मी अवश्य करायचा आहे, त्याचा तेवढ्या पुरता विचार करायचा आहे. पण अदरवाईज जे चाललेलं आहे ते साक्षीत्वाने बघायचं आहे. कारण मी तिथे काहीही करू शकत नाही. माझ्या मताला तिथे काही किंमत नाही. त्यांनी काय करावं हे ठरवणारी मी कोण. सर्वेत्र सुखिन संतू एवढं आपण म्हणण्याचं, तसं सद्भावना असण्याचं आपलं हे आहे. कारण शेवटी मीच आहे ना तिथे पण. परब्रह्म आहे सगळीकडे, तेच व्यापून आहे. त्यामुळे सगळीकडे सद्भावना हे असणारच आहे. पण जे चाललेलं आहे तर त्याचा विचार, जे होऊन गेलाय त्याचा विचार, हे सगळं जो जीवन मुक्त असतो तो अशा पद्धतीने त्या चिंतनात रमत नाही. गरज असेल तेव्हा विचार करेल, गरज नाहीये तर त्यावेळी तो विचार करणार नाही. साधकाला तसं व्हायचं असतं. म्हणून साधकांनी प्रयत्नपूर्वक त्या पद्धतीने वागायचं. जीवनमुक्ताची लक्षणं, ती साधकाची साधनं हे विसरायचं नाही. आज आपण आता 434 पर्यंत आलेले आहोत. इथे आता थांबते. हरिओम. खूप धन्यवाद पुढची ज्योत्स्नाताई, तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार.
कोणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न घेऊ शकता, विचारू शकता. नाही येत प्रश्न. नाही, मला एक प्रश्न आहे. ज्योत्स्नाताई, जीवनमुक्त आणि स्थितप्रज्ञ हा असा अल्टरनेट शब्द आहेत काय? म्हणजे जीवनमुक्त म्हणजे स्थितप्रज्ञ आणि स्थितप्रज्ञ म्हणजे जीवनमुक्त. जवळजवळ तसंच आहे. कारण स्थितप्रज्ञ हे आपण अ, ज्याची प्रज्ञा ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. आणि ज्याची प्रज्ञा अशी ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झाली तो जीवनमुक्त असतो. स्थिर झालेलं असतं तो जीवनमुक्त असतो, हे लक्षात घ्यायचं. आपली साधकांची हलते तो स्थितप्रज्ञ नाही. पण हे दोन्ही शब्द असे वापरता येतात का? जो स्थित हो येत तो जीवन. येतात. स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची प्रज्ञा बंद पडली, बुद्धी बंद पडली असला अर्थ नाहीये. तर ब्रह्माच्या ठिकाणी ज्याची प्रज्ञा, ज्याची बुद्धी स्थिरावली आहे तो स्थितप्रज्ञ. आणि ते जीवनमुक्ताचं एक लक्षण आहे. हम्म. मला एक प्रश्न आहे मुळशी ज्योत्स्ना. भरत हा बोल भरत, तुला बोलायचं. दादा एकच पटकन विचारतो. मावशी भरत बोलतोय ना, साष्टांग नमस्कार. ब्रह्मवेद ब्रह्मविंग भवती जेव्हा आपण म्हणतो तर इथे जीवनमुक्त म्हणू शकतो का? ते स्थितप्रज्ञ पण ह्याच भावामध्ये असतात? बरोबर आहे. म्हणजे दोन्ही शब्द लागू पडतात ना? सगळे लागू पडतात. छान. म्हणजे स्थितप्रज्ञ फक्त प्रश्न असा मला कन्फ्युजन असं होतं की स्थितप्रज्ञ म्हणजे फक्त बुद्धीचा निश्चय झालेला आहे आणि अनुभव आलेला नाही, असं असं नाही ना? म्हणजे नाही असं पूर्ण तू जर का ह्याची गीतेमधनं स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिली वाचलीस ना, हो. तर लक्षात येईल तुझ्या की जीवनमुक्ताची लक्षणं ती स्थितप्रज्ञाची लक्षणं. या छान. निशा कळेल. सर्वभूतानां वगैरे काय सांगतं तेच सांगताय. आता प्रश्न जो अर्जुनाने विचारला होता तो तरी काय आहे की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिक किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. आता समाधिस्थस्य म्हणजे ज्याची बुद्धी पूर्णपणे त्या परब्रह्मात स्थिरावलेली आहे तो समाधिस्थस्य म्हटलेलं आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे म्हणजे ज्याची हो. प्रज्ञा, ज्याची बुद्धी पूर्णपणे त्या परब्रह्मात स्थिरावलेली आहे त्यालाच जीवनमुक्त म्हणतो. त्यालाच ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती वगैरे जे सगळं आहे तोच ब्रह्म जाणतो असं आपण म्हणतो. कारण तो ब्रह्म होतो. ब्रह्मची होऊन विचारे ब्रह्माची माझी अशी त्याची अवस्था झालेली असते आणि म्हणून त्याची ही लक्षणं येते. छान. म्हणजे मला कन्फ्युजन असं होतं की फक्त निश्चय होणं आणि निश्चय होऊन ब्रह्मज्ञान होईपर्यंत त्या दोन मध्ये काही वेगळं संबोधता येतं तो म्हणजे. प्रोसेस एक प्रकारे साधकाची असते. तो साधक असतो. ही जी लक्षणं आहेत ही कायम जो समाधी अवस्थेत आहे म्हणजे बाध समाधी अवस्थेत आहे त्याची लक्षणं विचारली होती अर्जुनाने. अच्छा, छान सांगितलं मावशी. पुन्हा साष्टांग नमस्कार. हर्षदादा विचारतो. होय, मला म्हणजे एक साधनेबद्दल प्रश्न होता की बरोबर विचारेन की नाही माहिती, प्रयत्न करतो. एक म्हणजे कर्तव्याबद्दल किंवा कर्तव्यांच्या फळाबद्दल औदासीन्य किंवा निष्कामता असणं हे अपेक्षित आहे. पण तेथे कर्तव्य करताना त्याच्या नैराश्य भावात आळस डोकावू शकतो का?
आणि आळसामुळे कर्तव्य टाळलं जात आहे, किंवा म्हणजे एका एका म्हणजे एक अशी असा त्याच्या मागची बॅकग्राऊंड असे की इच्छेमुळे जर कर्म घडत असेल, आणि हे कर्तव्य जे आहे ते निरीच्छ असलं पाहिजे किंवा निष्काम असलं पाहिजे, अशा मागे कुठून तरी कुठल्या तरी अविचारामुळे आळस डुकावू शकतो का कर्तव्यात, आणि तो अविचार कसा असेल, त्याच्याबद्दल तेव्हा कसं सावध राहावं बेसिकली. प्रेरणा ज्या असतात ना त्या प्रारब्धाच्या असतात, वासनांच्या प्रेरणा असतात. आणखीन देह मिळालेला आहे तो वासनेच्यामुळे मिळालेला आहे, त्यामुळे त्या प्रेरणा येत राहणार आहेत आणि त्यामुळे तो कार्य करत राहणार आहे. आणि कधीतरी तमोगुण वर आला तर त्याला आळस येऊ शकतो, नाही असं नाही, हम्म. पण तमोगुण त्याचा वर येत नाही. झोपेच्या वेळेस आता तमोगुण वर आणायलाच लागतो, येतोच. होय. हे बघ, तिथे आणणं आणखीन असणं हा फरक आहे. तो निस्त्रैगुण्यो भवार्जुन जे म्हटलेलं आहे, 3 गुणांच्या अतीत हो म्हणजे काय, ते तिन्ही गुण त्याच्या ताब्यात असतात ना. जेव्हा जी गरज असेल तेव्हा तो गुण तो वापरतो. त्यामुळे कार्याच्या बाबतीत आता हे कार्य देहानी करायला हवं, ईश्वरी नियोजनातलं आहे, तो तिथे आळस करायचा संबंधच येत नाही. करायचं आहे ते करायचं आहे, संपलं. होय, बरोबर आहे. मी सिद्ध अवस्थेत नक्कीच माझा प्रश्न साधक अवस्थेत असा विचार होऊ शकतो का? साधक अवस्थेत होऊ शकतं. आणि तो कसा ओळखावा असा प्रश्न होता माझा. आळस आपल्याला कळतो ना रे, हम्म. कुठेतरी काहीतरी टाळल्यासारखं होतं. त्याला आपोआप कळतं. हम्म. कुठलंही कर्तव्य आपण टाळतोय, काहीही आपण आता बस झालं, कंटाळा आला आता, होऊ शकतं ना. होय. मावशी, यावरतीच एक प्रश्न होता. अं, जो जीवनमुक्त असतो, हम्म, जाता म्हणाल आपण की तो त्रिगुणातीत असतो, हम्म, म्हणजे तो त्रिगुणांना वापरतो आणि करेक्ट. त्याच्या इन्फ्लुएन्स खाली नसतो. तर हम्म, माऊलींची जी ओवी आहे, सासाची पुरती विरा, न येता स्वप्न जागरा, ब्रह्म, ती जी ओवी आहे, हो. त्याच्यामध्ये त्याचा अर्थ असा लावावा का की जीवनमुक्ताला पूर्णपणे नियंत्रण असतं अंतःकरणावरती, त्यामुळे त्याला जाग येणं किंवा स्वप्न पडणं हे त्याच्या नियंत्रणामध्ये असतं. नाही, असा नाहीये त्याचा अर्थ. अच्छा. या ओवीचा जो अर्थ आहे ना, तर तो प्रश्न असा असतो की झोपेमध्ये, गाढ झोपेमध्ये आपलं अंतःकरण पूर्णपणे लीन झालेलं असतं. समाधीत पण अंतःकरण पूर्णपणे लीन झालेलं असतं. म्हणजे दोन्ही ठिकाणी ब्रह्मभाव असतो की नाही, हो. तिथेही तो ब्रह्मरूप झाला, इथेही ब्रह्मरूप झालाय. पण मग काय फरक आहे? हा हम्म. जो ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येता का, म्हणता येत नाही. कारण तो झोपेतनं जागा होतो, आणखीन तो पूर्ण अज्ञानासह, अज्ञानाच्या आवरणासह असा जागा होतो, म्हणून त्याला ब्रह्मभाव म्हणता येत नाही. असा अच्छा. तिथे विषय आहे. आणखीन इथे तो जागा होतो तर त्याचा आधीच अविद्या आवरण गेलेलं आहे, त्यामुळे तो जागा झाला तरी पण तो ब्रह्मभावातच असतो. लीन होतो तेव्हा देखील तो ब्रह्मातच लीन झालेला असतो. पण जो अज्ञानी असतो तर तो आवरणासह झोपलेला असतो, त्यामुळे त्याच्या झोपेला ब्रह्मभाव म्हणता येत नाही. निद्रा समाधी स्थिती म्हणून म्हटलेलं आहे ना शंकराचार्यांनी हो, स्तोत्रात. हो. स्तोत्रात. तर ह्याची निद्रा समाधी असते कारण तिथे अज्ञानाचं आवरण नसतं. आपली निद्रा निद्रा असते. हो, म्हणजे मला प्रश्न असा होता मावशी, अगदी छान सांगितलं आपण. माझी निद्रा ही तमोगुणाच्या इन्फ्लुएन्स खाली असते आणि जीवनमुक्त तो तमोगुण वापरून घेतो आणि मग निद्रा किंवा निद्रा समाधी स्थितीत जातो, असं म्हणता येईल का? होय, तो वापरतो, झोपेची गरज असते त्यामुळे तो झोपतो. बरोबर. झोपेच्यासाठी गुण आवश्यक आहे, पण त्यामुळे जीवनमुक्त जो असतो ना त्याला कमी झोप पडते.
शरीर ते शरीराचा धर्म पाळण्यासाठी फक्त. शरीराचा धर्म पाळला जातो. आणखीन त्याची निद्रा जी असते ना ती पूर्ण समाधी असते. तिथे अज्ञानाचा लेश नसतो. आणि ब्रह्म म्हणजे संत विश्रांतीची विश्रांती वगैरे म्हटलेलं आहे ना, तिथे हो पूर्ण विश्रांती असते. म्हणून आता तुला माहिती असेल की साधा आपला शवासन सारख्या गोष्टी देखील आपल्याला पूर्ण ताजतवानं करू शकतात. 5-10 मिनिटात हो आपला शीण घालवू शकतात. म्हणजे हे रिलॅक्सेशन, मनाचं शांत होणं, हे जर का एवढं इफेक्टिव्ह आहे तर जीवनमुक्ताचं किती इफेक्टिव्ह असेल. अगदी. त्यामुळे त्याची जी निद्रा असते तर ती समाधी स्थिती सारखीच असते. आणखीन तिथे तमोगुण त्याच्या ताब्यात असतो, हे मुख्य आहे. तो तिथे अवलंबून नसतो त्याच्यावरती. म्हणजे खूप छान. त्याचा तो ग्रास करत नाही हो रजोगुण. तात्पुरता वर येईल त्याच्या काय म्हणतात त्याला, प्रारब्धाच्यामुळे. पण त्याला जर का इच्छा असली तर तो त्याला आवडू शकतो. अदरवाईज प्रारब्धात आहे चालून द्या, ह्या पद्धतीने त्याचं जीवन चालू असतं. त्याचं जीवन प्रारब्धावरती अवलंबून असतं. पण जर का गरज पडली तर तो ते बाजूला ठेवू शकतो. तू पाहिलं असशील, काका काय, मंदाताई काय, खूप जरी दमलेले असले तरी जेव्हा कोणी विचारायला येतं किंवा काही गरज असते तेव्हा त्यांचा थकवा कुठे जातो? अगदी. हो अगदी खरं आहे. त्यांच्या ताब्यात खूप छान असतात. सांगितलं. ज्योत्स्नाताई, म्हणजे मग त्याचा सत्व आणि रजस ह्या गुणांवर पण तसाच कंट्रोल असतो असं म्हणायला लागेल. ऑफकोर्स हा. ऑफकोर्स. निस्त्रैगुण्यो भवार्जुन. हम्म. म्हणजे गुणातीत. सॉरी, म्हणजे नाही नाही, म्हणजे म्हणजे पलीकडे जाणं जे म्हणतात त्याचा अर्थ त्याचा त्याच्यावर कंट्रोल असतो असं. कंट्रोल असतो. तर ओके. पलीकडे जाऊच शकत नाही, म्हणजे ते टाकता येत नाही. कारण देहाला ते कारणीभूत आहेत, जगाला ते कारणीभूत आहेत, तू ते टाकू शकत नाही. पण कंट्रोल असतो त्याचा. कुठचा गुण कधी वापरायचा ह्याच्यावरती त्याचा कंट्रोल असतो. तो या. वापर ज्योत्स्नाताई, याला अनुषंगाने एक प्रश्न की सत्वगुणावरती कंट्रोल असतो म्हणजे काय मग? सत्वगुणाचा बंधन असतात ना, सत्वगुणाची बंधन म्हणजे हो सुख हो हो. बदनाती हा ज्ञान संगेन चानघ म्हणून गीतेतच म्हटलंय ना, हा सत्वगुणाबद्दल. हा. म्हणजे मला सुख पाहिजे, मला अमुक पाहिजे, आनंद मला मिळायला पाहिजे, हे बंधन आहे सत्वगुणाचं. हम्म. मला ज्ञान पाहिजे, मी हे याचं ज्ञान करून घेईन, त्याचं ज्ञान करून घेईन, हे सत्वगुणाचं बंधन आहे. हा. मी हे सत्वगुणाचं बंधन आहे. अच्छा, धन्यवाद, नमस्कार. नमस्कार. खूप छान लक्षात आलं ज्योत्स्नाताई, थँक्यू. ठीक आहे. थांबूया. होय. तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार. मी शेवटचा श्लोक घेतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनांसी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.